मित्रहो, देशाचे 14वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी तडकाफडकी राजीनामा दिला आणि या राजीनाम्यानंतर संपूर्ण दिल्ली काहीशी शहारून गेली आणि त्यानंतर देशभरातल्या राजकीय समीक्षकांना, जाणकारांना, भाजपच्या काही समर्थकांना किंवा भाजप आणि देशाचं राजकारण जी मंडळी जवळून पाहतात, समाज माध्यमांवर सतत कार्यरत असतात, या सगळ्यांना जगदीप धनखड यांच्या या तडकाफडकी राजीनाम्याचा धक्का बसला। संविधानाच्या 67 या कलमानुसार त्यांनी हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची अगदी लगोलग वेळ घेऊन किंवा जी औपचारिकता आहे ती पार न पाडता थेट जाऊन आपला राजीनामा दिला। या राजीनाम्याबद्दल ना जगदीप धनखड यांच्या कुटुंबियांना काही माहिती होतं किंवा ना त्यांच्या काही मित्र परिवाराला माहिती होतं। मग असं काय घडलं की जगदीप धनखड यांना राजीनामा द्यावा लागला? आता जगदीप धनखड यांच्या या राजीनाम्यानंतर मोदी आणि शहांचा भाजप नेमकं काय अभिप्रेत करतो आणि मोदी आणि शहांच्या भाजपला पटणारं रुचणारं काही झालं नाही की त्याचा जगदीप धनखड होतो। ही काय सगळी गोष्ट आहे हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार। नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वाढदिवस आहे। अजित पवार यांचा 66वा वाढदिवस आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा 55वा वाढदिवस। देवेंद्र फडणवीस हे देशाचे नेते होऊ शकतात, राष्ट्रीय पातळीवर जाऊ शकतात, अशा पद्धतीची वक्तव्य आणि अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याकडच्या अनेक लोकांच्या मनात रुंजी घालत असताना एक निर्णय सोमवारी आला आणि तो निर्णय सोमवारचा काय होता तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा झाला। 74 वर्षांचे जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणासाठी हा राजीनामा दिल्याचं सांगितलं जात। त्यांनी तसं त्या पत्रात म्हटलेलं आहे। हे पत्र राष्ट्रपतींची अगदी रितसर वेळ न घेता जाऊन देण्यात आलेलं आहे। आता सोमवारी ज्या काही गोष्टी घडल्या राज्यसभेशी संबंधित आणि दिल्लीमध्ये त्या खूपच चक्रावणाऱ्या होत्या। आता एखाद्या माणसाची जर तब्येत नीट नसेल किंवा प्रकृतीच्या काही तक्रारी असतील तर ती व्यक्ती आपल्या मित्र परिवारांना, कुटुंबियांना, आजूबाजूच्या काही जवळच्या लोकांना असं सगळं सांगत असते की मला या स्वरूपाचा त्रास होतोय किंवा मला आता कंटाळा आलाय, असं काही जगदीप धनखड यांनी सांगितल्याचं ऐकिवात नाही। आता सोमवारी ज्या काही घटना आणि घडामोडी घडल्या त्यामध्ये जगदीप धनखड यांना 3 लोक बराच वेळ भेटले होते। त्यातले एक कोण होते तर एक होते जयराम रमेश, दुसरे होते प्रमोद सिंग आणि तिसरे होते काँग्रेसचे नेते अखिलेश प्रताप सिंह। आता या तिघांपैकी सगळ्यात शेवटी म्हणजे जगदीप धनखड यांना भेटून त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडलेल्या व्यक्तीचं नाव होतं अखिलेश सिंह। ते 6 वाजता सोमवारी संध्याकाळी बाहेर पडले आणि तोपर्यंत तिथे सगळं काही सामान्य होतं। आता जगदीप धनखड यांना, कारण जगदीप धनखड हे काही तसे छोटे नेते नव्हते, उपराष्ट्रपती होते, राज्यसभेचे अध्यक्ष आहेत। जगदीप धनखड यांचा जन्म हा राजस्थान मधल्या झुंझुनू मध्ये 1959 साली झाला। वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण करून राजस्थानमध्ये वकिली सुरू केली आणि राजस्थान मधल्या बार असोसिएशनचे सुद्धा ते अध्यक्ष झाले। त्यानंतर राजस्थान हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी प्रॅक्टिस केली। उपपंतप्रधान देवीलाल यांच्या नजरेत जगदीप धनखड यांचं वक्तृत्व, त्यांची काम करण्याची पद्धत भरली आणि त्यांनी त्यांना राजकीय बिरादरीमध्ये येण्याचं किंवा राजकारणात येण्याचं सुचवलं आणि त्यानुसार ते आले। म्हणजे जगदीप धनखड यांचा शोध कोणी लावला तर उपपंतप्रधान देवीलाल यांनी। आता हे जगदीप धनखड 1990 ला राजकारणात आले। झुंझुनू या लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यानंतर
त्यांचा जो राजकीय प्रवास सुरू झाला ते देशाचे कायदा राज्यमंत्री सुद्धा झाले. आता जगदीप धनखड यांनी 2019ला त्यांना राज्यपाल करण्यात आलं होतं पश्चिम बंगालचं. त्यावेळेला ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री होत्या आणि त्या मुख्यमंत्री असलेल्या ममतांबरोबर यांचे प्रचंड वाद सुरू होते. आता जगदीप धनखड यांनी याच दरम्यान म्हणजे मोदी काळामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. तेच जगदीप धनखड आता त्याच मोदींना कंटाळून, त्याच अमित शहांना कंटाळून बाहेर पडलेत का, अशी कुजबूज दिल्लीमध्ये सुरू आहे. याचं कारण काय? तर याचं कारण आता सध्या जी भाजप आहे त्या भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इच्छेविरुद्ध काहीही होऊ शकत नाही किंवा काही होतच नाही. आणि या सगळ्या गोष्टीला गेल्या 3-4 महिन्यांपासून जगदीप धनखड यांनी सुरुंग लावायला सुरुवात केली होती. आता या जगदीप धनखड यांनी जी आपल्या प्रकृतीची जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीमध्ये थोडस तथ्य इतक्यासाठीच आहे की मार्च मध्ये त्यांना 4 दिवसांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. डॉक्टरांनी त्यावर तात्कालिक उपचार केले आणि फारसा काही त्यांना त्रास नाहीये. काहीसा औषधांचा कोर्स घेऊन किंवा काहीशा गोष्टींची पथ्यपाणी पाळली तर जगदीप धनखड हे ठणठणीत बरे असल्याचं निर्वाळा डॉक्टरांनी दिला आणि त्यानंतर ते पुन्हा कामाला लागले. पण गेल्या 3 महिन्यांपासून जगदीप धनखड यांना अशा एका कुठल्या तरी समजाने किंवा गैरसमजाने ग्रासलं होतं की त्यांनी स्वावलंबित्वाचा नारा अवलंबलेला होता. म्हणजे काय तर आजपासून बरोबर 1 महिन्यानंतर जगदीप धनखड यांच्या कार्यकाळाला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे 22 ऑगस्टला त्यांना 3 वर्ष पूर्ण होणार होती. जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा जो कार्यकाळ आहे तो 2027 पर्यंत कायम आहे. म्हणजे तोपर्यंत तो कार्यकाळ होता. पण त्या आधीच त्यांनी हा राजीनामा दिला. आता तो राजीनामा देत असताना जगदीप धनखड यांच्या डोक्यात गेल्या काही काळापासून काही गोष्टी सुरू होत्या आणि त्यानुसार त्यांची कामं सुरू होती, त्यांची रणनीती सुरू होती. त्यांना काहीतरी वेगळं वाटत होतं. बहुधा द्रौपदी मुर्मू यांच्या नंतर राष्ट्रपती होण्याचा जगदीप धनखड यांचा विचार हा त्यांच्या डोक्यात घोळत होता आणि त्यानुसार त्यांनी व्यूहरचना करायला सुरुवात केली होती. तर त्यांनी काय केलं होतं, त्यांनी नुकतंच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांच्या बरोबर एक डिनर केलं होतं. म्हणजे रात्रीचं जेवण घेतलं होतं. जे VIP एन्क्लेव्ह आहे उपराष्ट्रपतींचं त्यामध्ये त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना जेवणासाठी निमंत्रित केलं होतं. मित्रहो, दिल्लीमध्ये जी मंडळी आपल्यापैकी वावरत असतील, मग ती राजकीय असतील, भाजपवाले असतील, काँग्रेसवाले असतील, या सगळ्या मंडळींना माहिती असेल की दिल्लीच्या वर्तुळामध्ये वावरताना तुम्ही कोणाला भेटता, तुमचे मित्र कोण आहेत, तुमच्या मैत्रिणी कोण आहेत, तुम्ही त्यांना कोणत्या वेळेला भेटता, तुम्ही सर्वात जास्त वेळ कोणत्या लोकांबरोबर घालवता, कोणत्या उद्योगपतींबरोबर तुमची उठबस आहे, तुम्ही चहाला किंवा नाश्त्याला कोणाला भेटता, त्याचप्रमाणे तुम्ही सतत कोणाबद्दल चांगलं बोलता, विरोधी पक्षातल्या कोणत्या खासदारांबरोबर तुम्ही बराच वेळ घालवता, या सगळ्या गोष्टीवर नमो सॅटेलाइटचं लक्ष असतं. आणि या नमो सॅटेलाइटच्या या सगळ्या कक्षेमध्ये आलेले जगदीप धनखड यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या बरोबर जेवण केल्यानंतर त्यांनी अरविंद केजरीवाल यांना सुद्धा भेटीची वेळ दिली होती. अरविंद केजरीवाल यांचा आणि NDA सरकारचा पंगा आहे. आता NDA सरकारमध्येही अरविंद केजरीवाल यांचा विरोध हा नरेंद्र मोदी यांना आहे, अमित शहा यांच्या कार्यशैलीला आहे. आणि त्याच अरविंद केजरीवाल यांना भेटीची अगदी विशेष वेळ दिल्याचं पंतप्रधान कार्यालयाने अगदी आपसूकपणे नोंदवून ठेवलेलं होतं. आता हे सगळं कमी म्हणून की काय, सोमवारी न्यायमूर्ती यशपाल वर्मा यांच्या विरोधात महाभियोग आणला गेला.
आता हा महाभियोग आणला गेला म्हणजे कोण? यशपाल वर्मा बघा, ज्यांच्या घरामध्ये नोटांच्या प्रचंड साठा सापडला, पैशांचा साठा सापडला, अनेक नोटांची पुडकी सापडली आणि जे वादग्रस्त ठरले ते यशपाल वर्मा. त्यांच्या विरोधात एक महाभियोग आला, त्यावरती काही लोकांनी सह्या केल्यात. आता ते खासदार कोण आहेत? तर ते विरोधी पक्षाचे खासदार आहेत आणि सत्ताधारी पक्षाचे सुद्धा खासदार आहेत. अशा जवळपास 100हून अधिक लोकांनी सह्या करून हा महाभियोग आणला. आता हा महाभियोग जो आणला गेला तो 4 वाजता आला आणि 7च्या जवळपास, संध्याकाळी 7च्या जवळपास तो स्वीकारला देखील गेला. या गोष्टीने मात्र नरेंद्र मोदी यांचं कार्यालय आणि अमित शहा हे काहीसे संतप्त झाले, आश्चर्यचकित झाले आणि त्यानंतर गोष्टी वेगाने सुरू झाल्या. आता हे जे 3 लोक या जगदीप धनखड यांना भेटले होते सोमवारी, त्यामध्ये कोण मी आपल्याला सांगितलं, जयराम रमेश, त्यानंतर प्रमोद सिंग आणि अखिलेश सिंग या लोकांनी त्यांची भेट घेतली होती. आता यापैकी हे 3 जण जेव्हा भेटले तेव्हा सगळं नीट होतं. मग अचानक असं काय झालं, असा धक्का जयराम रमेश यांना सुद्धा बसला. आणि मग जयराम रमेश यांनी काय केलं, जगदीप धनखड यांना फोन केला संध्याकाळी की असं काय झालं, तुमची तब्येत इतकी काय बिघडली आणि मग तुम्ही राजीनामा दिला वगैरे, हे सगळं विचारलं गेलं. तर ते म्हणाले मी आज काही तुमच्याशी बोलत नाही, मी उद्या तुमच्याशी बोलेन, आता मी माझ्या कुटुंबाबरोबर जेवण घेतोय. त्यावेळेला त्या कुटुंबातल्या अनेक सदस्यांना सुद्धा हे माहिती नव्हतं. पण हे सगळं घडलं, त्याची सूत्र आणि त्या गोष्टी या काही अगदी शांतपणे झालेल्या नव्हत्या. काल म्हणजे सोमवारी जेव्हा हे 3 जण भेटले त्यावेळेला कार्यकारी समितीची बैठक कधी बोलवली गेली आहे, तर ती मंगळवारी सकाळी 10 वाजता बोलवली गेली आहे, असं जगदीप धनखड यांनी या काँग्रेसच्या 3 नेत्यांना सांगितलं. काँग्रेसच्या नेत्यांशी होत असलेली जवळीक आणि काँग्रेसला किंवा काँग्रेसच्या कलाने जाणारे जगदीप धनखड हे काही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या डोक्यातून सुटले नव्हते. आता समाज माध्यमांवर बऱ्याच चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्यांनी स्वाभिमानाला मुठमाती दिली की ते स्वाभिमानी नव्हते, किंवा त्यांच्या ही पहिली नरेंद्र मोदी यांच्या विरोधातली ही पहिली घंटा वाजली वगैरे वगैरे, असं सगळं बरंच काही समाज माध्यमांवर बोललं जातं. पण ही घंटा वाजण्यासाठी जगदीप धनखड यांचं स्वतःचं वागणं सुद्धा कारणीभूत होतं. याचं कारण असं आहे की ते स्वतंत्रपणे काही गोष्टी करायला लागले होते. आता हा जो यशपाल वर्मा यांच्या विरोधातला जो महाभियोग आहे हा आणायचा होता भाजपला, पण त्याची वेळ ही सोमवार नव्हती. तर जे सरकारला अभिप्रेत आहे, जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना अभिप्रेत आहे, या गोष्टींची वेळापत्रक आणि त्यांच्या वेळा या ठरलेल्या असतात. पण त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी काही करायला गेलं तर हे जो हा नमो सॅटेलाइट आहे हा ते बरोबर पकडतो. आणि हे फक्त दिल्लीतलंच नाही, तर हा जो नमो सॅटेलाइट आहे हा संपूर्ण भारतीय राजकारणावर फिरत असतो. मग महाराष्ट्रात काय चाललंय, राजस्थानमध्ये काय चाललंय, बिहारमध्ये काय चाललंय, या सगळ्याकडे त्याचं बारीक लक्ष असतं आणि त्यानुसारच या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणजे एखाद्या राज्यातला मुख्यमंत्री हा एखाद्या बांधकाम व्यावसायिकाच्या सांगण्यानुसार वागत असेल किंवा एखाद्या उद्योगपतीला जास्तीत जास्त वेळ भेटत असेल तर त्याच्या नोंदीही दिल्लीत होतात, हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि त्याला काही कारण आणि त्याला काही जे काही उदाहरणं आहेत ती आपल्या समोर आहेत. आता अशा पद्धतीत वागणारे जगदीप धनखड यांना राष्ट्रपती व्हायची स्वप्न पडायला लागलेली होती. आता दिल्लीत द्रौपदी मुर्मू ज्या वेळेला राष्ट्रपती झाल्या त्यावेळेला कोणाच्या गावीही नव्हतं की एक महिला जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप यांच्या बरोबर काम करते ही कधीतरी देशाची राष्ट्रपती होईल असं त्या स्वतः महिलेलाही वाटलं नव्हतं. पण मोदी आणि शहांच्या धक्कातंत्राने एका महिलेला, आदिवासी महिलेला राष्ट्रपती करून टाकलं. आता अशाच पद्धतीचं धक्कातंत्र देऊन नव्या राष्ट्रपतींची नेमणूक करणार का नरेंद्र मोदी आणि अमित शहा, याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. कारण येत्या 60 दिवसामध्ये नव्या उपराष्ट्रपतींची नेमणूक होणार आहे. आता ही जी उपराष्ट्रपतींची नेमणूक आहे ही नेमकी कोणाच्या पदरात पडणार? अनेक ठिकाणी जी नावं चर्चेला येत आहेत त्यामध्ये नितीश कुमार यांचं नाव आहे, काँग्रेसचे नेते शशी थरूर यांचं नाव
चर्चेला येतंय. आता ते शशी थरूर यांचं नाव का चर्चेला येतंय, तर त्यांनी अचानक नमो चालीसा म्हणायला सुरुवात केलेली आहे हे आपणही पाहिलंय. आणि या नमो चालीसाची या चालीसाचा जो फायदा आहे हा शशी थरूर यांना मिळणार की हरिवंश सिंग जे जनता दलाचे नेते आहेत त्यांना मिळणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि त्यामुळे जगदीप धनखड हे स्वतः वकील असल्यामुळे, त्यांना सगळ्या गोष्टी नीट कळत असल्यामुळे आणि काही गोष्टींची सुरुवात ही आपण स्वावलंबी पद्धतीनं करण्याकडे त्यांचा कल असल्यामुळे बहुधा त्यांचा घात झालाय आणि त्यामुळेच त्यांना तडकाफडकी राजीनामा द्यावा लागलेला आहे. आता धनखडांची प्रकृती लडखडली की त्यांचं एकूणच आकलन लडखडलं हे आपल्याला या व्हिडिओच्या निष्कर्षावरून आपण समजू शकता. जगदीप धनखड यांनी जे केलं ते मोदी आणि शहा यांना आवडणारं नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली, ही यातली आतली बातमी आहे. प्रकृती स्वास्थ्य किंवा मला आता प्रकृतीची काळजी घ्यायची आहे हे जगदीप धनखड यांनी सांगण्यासाठी ठीक होतं. बरं, हे सगळं झालं त्यावेळेला सोमवारी एक बैठक जगदीप धनखड यांनी जी बोलवली होती, या बैठकीला जगत प्रकाश नड्डा आणि किरेन रिजिजू हे दोघही जे मोदींचे आणि शहांचे अत्यंत विश्वासू आहेत हे पोचले नव्हते. त्यांनी त्या बैठकीकडे पाठ फिरवली होती आणि त्याच वेळेला काही संकेत मिळू लागले होते. कारण हा जो काही राजीनामा झालेला आहे हा एका झटक्यात झालेला नाहीये. याच्यासाठी काहीतरी तिथे सुरू होतं, काहीतरी तिकडे चाललेलं होतं हे जगदीप धनखड यांनाही कळलेलं होतं. पक्षातल्या काही मोजक्या मंडळींच्या लक्षात आलं होतं, सगळ्यांच्या आलं नव्हतं, कारण सगळेच जण हे काही उघडा डोळे बघा नीट या पद्धतीमध्ये राजकारणाकडे बघत नसतात. पण त्यामुळे जगदीप धनखड यांच्यावर आलेली वेळ ही केवळ आश्चर्य किंवा धक्कादायक नाहीये, तर त्याला मोदी आणि शहा यांच्या भाजपच्या विरोधात काहीतरी करणं किंवा काहीतरी आपल्या डोक्यात येणं हे जास्त कारणीभूत आहे असं माझं मत आहे. आपल्याला काय वाटतंय? आपण या व्हिडिओच्या खाली जो इनबॉक्स आहे त्यामागे जगदीप धनखड यांच्या जाण्यामागे आपल्याला जर काही कळलं असेल किंवा या संपूर्ण प्रकरणाबद्दल मोदी आणि शहा यांच्या भाजपबद्दलचं आपलं जे काही मत असेल ते जरूर कळवा. कारण येत्या 60 दिवसामध्ये उपराष्ट्रपती कोण होऊ शकतो तो नक्कीच धक्का तंत्रवाला उपराष्ट्रपती असेल एवढं नक्की. या नेत्याचं नाव देशभरातून तुमच्या नजरेत कोण येतंय? कारण आपण सुज्ञ आणि जाणकार आहात असं माझं मत आहे. त्यामुळे आपल्याला जे वाटतंय ते नाव आपण जरूर लिहून कळवा आणि असेच काही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातले महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर स्वतः करा आणि आपण जर केलं असेल तर आपल्या प्रियजनांना आणि जवळच्या प्रिय व्यक्तींना सुद्धा टाइम महाराष्ट्र सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.